नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार. परत एक नवीन आठवडा आपल्यासमोर आलेला आहे आणि मी तुम्हाला मागच्या आठवड्यात म्हटली होती, म्हणजे आपल्या ज्या शेवटचा व्हिडिओ अपलोड केलेला, तेव्हा मी म्हटली होती की तुम्हाला मी काहीतरी सांगेल आणि पुढच्या व्हिडिओत आपला नवीन बॅकग्राऊंड असेल. तर मैत्रिणींनो, मी आली आहे माझ्या माहेरी आणि त्यामुळे आपलं पूर्ण इथं काही सेटअप नाही आहे. आणि आज ह्यापुढे तुम्हाला म्हणजे आठवडाभर ज्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे त्या माझ्या वहिनी आणि माझ्या भाचीने म्हणजे भावाच्या मुलीने काढलेल्या दिसतील. तर आजच्या रांगोळ्या तर माझ्या वहिनीने काढलेल्या आहे. ह्या 2 रांगोळ्या एकदम छान सुंदर नाजूक रांगोळ्या आहे. तुम्हाला नक्की आवडतील. कमी रांगोळीमध्ये आणि कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या तुम्हाला यात बघायला भेटेल. तर त्यांना पण मी थोडंसं ट्रेनिंग दिलं आहे रांगोळीचं आणि ते खूप एक्सायटेड होत्या की तुम्ही कसे व्हिडिओ एडिट करता किंवा कसं शूट करता. मग मी त्यांना सर्व दाखवून दिलं आहे. यदा कदाचित त्यांचंही भविष्यात एखादं चॅनल ओपन होईल रांगोळीचं, तुम्ही त्यालाही सपोर्ट करा. आपण तसं सांगूच तुम्हाला. या पद्धतीने आपली पहिली रांगोळी झाली आहे. बघू शकता किती सुंदर नाजूक आणि छान रांगोळी. बघा, ही कमी रांगोळीमध्ये आपण काढली. आता ही दुसरी रांगोळी. त्यांना थोडी अशी म्हणजे रांगोळी काढताना थोडी भीती वाटत होती की नाही का कसं काढायचं काय. त्यांना म्हटलं काय नाही, एकदा प्रॅक्टिस झाली ना होऊन जाईल. मग आता त्यांना रोज मी थोड्या थोड्या रांगोळ्या काढायला लावणार आहे आणि तुमच्यासमोर त्यांची पण कला आपण बघू. छान काढतात त्या पण रांगोळ्या एकदम. अशा पद्धतीने वहिनीने असे सर्कल काढून घेतले आणि चकलीचा आकार काढून घेत आहे त्या आता. तरी मी माझा काही अशा वस्तू आहेत ना, पेन वगैरे, जे माझे महत्त्वाच्या वस्तू, चमचा वगैरे मी ते घेऊन आली सोबत माझ्या. तुम्ही बघू शकता. पण त्यांना मी दोघींनाही सांगितलं, तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जशी आवडेल तशी रांगोळी काढा. आणि इकडे गावी आल्यानंतर माझं पहिलं काम असतं शेतात जाणे. तर आम्ही काल शेतातही जाऊन आलो आहे. एकदम धमाल केली. आता उन्हाळा असल्यामुळे कैरी वगैरे, आंबे भरपूर आहे इकडे. भुईमुगाच्या शेंगा, भरपूर मज्जा केली आम्ही. शेवटी गावाकडचं वातावरण ते वेगळंच असतं. एकदम प्रसन्न वातावरण असतं. शहराकडचं धकाधकीचं जीवन असतं. कधीतरी जावं. खूप म्हणजे खूप छान वाटतं गावी आल्यानंतर. ही आपली दुसरी रांगोळी पण होत आली. बघा किती सोपी आणि सुंदर रांगोळी बघू शकता तुम्ही, कमी कलरमध्ये. तुम्हाला याच्यानंतर पण अशा साध्या सोप्या सुंदर रांगोळ्या बघायला भेटणार आहे. तुम्ही त्या नक्की बघा. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माझ्या भाचीच्या आणि भाऊजाईच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुढे भेटूया नवीन रांगोळ्यांसहित. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.